नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहत मॅथमध्ये प्रॅक्टिस सेट नंबर 15 या ठिकाणी आपण सॉल्व करणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट नंबर 15 यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व केला होता। आज आपण क्वेश्चन नंबर सेकंड या ठिकाणी सॉल्व करणार आहोत। क्वेश्चन नंबर सेकंड, कन्वर्ट द कॉमन फ्रॅक्शन इनटू डेसिमल फ्रॅक्शन। या ठिकाणी आपल्याला कॉमन फ्रॅक्शन दिलेले आणि ते आपल्याला कन्वर्ट करायचे कशामध्ये, इंटू डेसिमल फ्रॅक्शन। डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचे दिलेले आहेत कॉमन फ्रॅक्शन आणि ते आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचे। मग यांनी एक्झाम्पल दिलेले आहे। एक्झाम्पल नंबर फर्स्ट 3/4 हा कॉमन फ्रॅक्शन दिलेला आहे आणि त्याचा आपल्याला आता डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं। मग ते कसं करायचं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। क्वेश्चन नंबर फर्स्ट 3/4 इज इक्वल टू, मग या ठिकाणी याचं आपल्याला हे दिलेलं कॉमन फ्रॅक्शन आहे आणि आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन करायचं। मग डेसिमल फ्रॅक्शन करताना काय करायचं, तर या 3ला 4ने डिवाईड करायचं। मग साईडला आपण डिवायडेशन करून घ्यायचं, 3/4। मग या ठिकाणी 3ला डिवायडेशन करायचं 4ने। मग या ठिकाणी 4ने 3ला डिवायडेशन जात नाही म्हणून 0 घ्यायचा। इथं 0 घेतला म्हणून वरती 0 घ्यायचा। त्यानंतर 3मधून 0 गेला 3। मग या ठिकाणी याच्यावर 0 घ्यायचा, इथं 0 घेतला म्हणजे वरती पॉईंट द्यायचा। मग या ठिकाणी पॉईंट दिला। मग आता ही संख्या किती झाली 30। मग 4च्या टेबलमध्ये 30 येते का, नाही। मग 30पेक्षा कमी संख्या कोणती येते 28। मग 4 7 28, इथं 7 लिहिला, इथं 28 लिहिला। मायनस 30मधून 28 गेले, आन्सर आलं 2। मग या ठिकाणी 4पेक्षा 2 ही लहान संख्या आहे म्हणून याच्यावर पुन्हा एकदा 0 घेतला, संख्या झाली 20। मग आता 4च्या टेबलवर 20 येतो का, येतो। किती नंबरला येतो 5। मग इथे लिहिला 5। मग 4 5 20, मग मायनस 20। मग 20मधून 20 गेले 0। मग या ठिकाणी याचं डेसिमल फ्रॅक्शन आलेलं आहे 0.75। म्हणजेच हे जे कॉमन फ्रॅक्शन आहे 3/4 याचं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये अशा प्रकारे कन्वर्ट करायचं आणि मग डेसिमल फ्रॅक्शन आलेलं आहे 0.75। अशा प्रकारे प्रत्येक एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचं आहे आणि मी माझ्या नोटमध्ये प्रत्येक एक्झाम्पल हे सॉल्व केलेलं आहे। त्यानंतर एक्झाम्पल नंबर सेकंड, एक्झाम्पल नंबर सेकंड 4/5 4/5 या ठिकाणी हे एक्झाम्पल आहे सेकंड 4/5। मग एक कॉमन फ्रॅक्शन आहे त्याचं आता डेसिमल फ्रॅक्शन करायचं। जसं फर्स्ट एक्झाम्पल केलं त्याचप्रमाणे आपल्याला सर्व एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत। मग सेकंड एक्झाम्पल 4/5 मग इज इक्वल टू 4ला डिवायडेशन करायचं 5ने। मग 4 डिवायडेशन 5, 5ने 4ला डिवाईड होत नाही म्हणून इथं 0 द्यायचा, वरती 0 लिहायचा। त्यानंतर 4मधून 0 गेला 4वर 0 घेतला म्हणून इथं पॉईंट दिला। मग या ठिकाणी 40 झाली। 5च्या टेबलमध्ये 40 येतो का, 8 नंबरला। मग इथं 8 लिहिला, 5 8 40। मग 40 इथं 40 लिहिलं, 40मधून 40 गेले 0 म्हणजे 0.8। या ठिकाणी 4/5 हे कॉमन फ्रॅक्शन आहे आणि त्याचं डेसिमल फ्रॅक्शन आलं 0.8। त्यानंतर थर्ड एक्झाम्पल 9/8 इज इक्वल टू, मग 9ला 8ने डिवायडेशन करायचं, 9 डिवायडेशन 8। मग 8 1 8, मग इथं 1 लिहिला, इथं 8 लिहिला। 9मधून 8 गेला 1। मग आता 1ला डिवाईड होत नाही म्हणून 0 द्यायचा, इथं द्यायचा पॉईंट। मग त्याच्यानंतर 8 1 8, मग इथे 8 लिहिला, इथं 1 लिहिला। मग 10मधून 8 गेली 2, 2ला परत डिवाईड होत नाही म्हणून 0 घ्यायचा। मग 8 2 16, या ठिकाणी 16 लिहिला, इथं 2 लिहिला। 20मधून 60 गेले, आन्सर आलं 4। मग 4वर परत 0 घेतला 40। मग 8 5 40, मग 40 मायनस 40 0। म्हणजे जोपर्यंत ही रिमाइंडर 0 येते तोपर्यंत आपण या ठिकाणी डिवायडेशन करत जायचं। मग 9/8 हे कॉमन फ्रॅक्शन आहे आणि त्याचं डेसिमल फ्रॅक्शन आलं 1.125। त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 70/20 इज इक्वल टू, मग 70ला 20ने डिवायडेशन करायचं। 70ला डिवायडेशन जात नाही म्हणून 0 घ्यायचा, मग 0। त्यानंतर 70वर 0 घेतला म्हणून इथं पॉईंट दिला। मग
20च्या टेबलमध्ये 170 येत नाही, 160 येतो. किती नंबर आहे तो? 8 नंबरला. मग इथं 8 नंबर 160, 28चा 160. मग 170मधून 160 गेले, 0मधून 0 गेला 0, 7मधून 6 गेला 1, 1मधून 1 गेला 0, हे 10 आले. मग पुन्हा याच्यावर 0 घेतला. मग 25चा 100, 25चा 100, इथं 5, इथं 100, 100मधून 100 गेले 0, म्हणजेच डेसिमल फ्रॅक्शन काय आलं? 0.85. मग 17/20 हे कॉमन फ्रॅक्शन आणि त्याचं डेसिमल फ्रॅक्शन आलं 0.85. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. 36/40 इज इक्वल टू 36 डिवायडेशन 40. मग 40पेक्षा 36 लहान आहे म्हणून डिवायडेशन होत नाही. मग इथं 0 द्यायचा, इथं 0 द्यायचा. त्यानंतर 6मधून 0 गेला 6, 3मधून 0 गेला 3. मग 36 याच्यावर 0 घेतला म्हणून इथं पॉईंट दिला. मग 360, 40च्या टेबलमध्ये 9 नंबरला 360 येतो, म्हणून 49चा 360. मग 360मधून 360 गेले 0, मग डेसिमल फ्रॅक्शन आलं 0.9, म्हणून 36/40 हे कॉमन फ्रॅक्शन आहे, त्याचं डेसिमल फ्रॅक्शन आलं 0.9. त्यानंतर नेक्स्ट 7/25 इज इक्वल टू, मग 7ला 25ने डिवाईड करायचं. मग 7ला डिवाईड होत नाही म्हणून 0, या ठिकाणी 0 घेतला. मग 7मधून 0 गेला 7, मग या ठिकाणी 7वर 0 घ्यायचा, मग इथं पॉईंट द्यायचा. मग 25 2चा 50, मग 25 2चा 50, मग इथं 2 लिहिला, इथं 50 लिहिला. 70मधून 50 गेले 20, 20वर परत 0 घेतला 200. मग 25 8चा 200, मग 200मधून 200 गेले 0, मग वरती आलं 0.28. म्हणजेच 7/25 याचं डेसिमल फ्रॅक्शन आलं 0.28. त्यानंतर नेक्स्ट 7 नंबरचं 90/200 इज इक्वल टू, मग 90ला 200ने डिवायडेशन करायचं. मग 90ला डिवाईड होत नाही म्हणून 0 घ्यायचा, मग या ठिकाणी 0 घेतला. 90मधून 0 गेले 90, मग याच्यावर 0 घेतला. मग या ठिकाणी 0 घेतला म्हणून इथं पॉईंट दिला. मग त्या ठिकाणी 190 यालाही पुन्हा डिवाईड होत नाही म्हणून याच्यावर 1 0 घ्यायचा. मग इथं 0 घेतला म्हणून इथं 0 दिला. मग या ठिकाणी 190मधून 0 गेले 0, मग याच्यावर हा 0 घेतला म्हणून या ठिकाणी 0 घेतला. मग 1900 एवढी संख्या या ठिकाणी तयार झाली. मग 200च्या टेबलमध्ये 1900 येत नाही पण 1800 येतो. मग किती नंबरला येतो? 9 नंबरला. मग 200 मल्टिप्लिकेशन 9 म्हणजे 1800. मग 1900मधून 1800 गेले, या ठिकाणी आले 100. मग त्याच्यावर पुन्हा 0 घेतला. मग 200 × 5 म्हणजेच 1000. मग या ठिकाणी 1000मधून 1000 गेले 0, म्हणजेच या ठिकाणी 0.095 हे डेसिमल फ्रॅक्शन आलं. 90/200 इज इक्वल टू त्याचं डेसिमल फ्रॅक्शन आलं 0.095. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी आपण सॉल्व केलेला आहे. तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.